अरे चला करना करू ना श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. आवाज येतोय? श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. आवाज येतोय ना सर्वांना? क्लिअर दिसतंय? आवाज येतोय? ओके. तर आज आपल्या क्लासचा पहिला दिवस आहे. काल आपण ट्रायल क्लास घेतला, झूम ऍप विषयी माहिती घेतली. काल आपण, आज आपला पहिला दिवस आहे. तर मी तुम्हाला साहित्य घेऊन बसायला लावलं होतं. घेतलं सर्वांनी साहित्य? मापाचा परफेक्ट असा अंगावरती व्यवस्थित येणारा ब्लाऊज, त्यानंतर वही, पेन, आणि तुम्हाला एक व्हॉट्सअप वरती 2 चार्टचे फोटो पाठवलेले आहेत. एक आहे शोल्डर, गळा रुंदी, मुंढा याचा चार्ट आहे, आणि दुसरा आहे बाहीचा चार्ट. असे 2 चार्ट तुम्हाला मिळाले. तर ते सर्व चार्ट तुम्हाला कुठे लिहायचे? वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत, कारण ते लाईफ टाइम साठी आपल्याला कामाला येणार आहेत. ओके. आवाज येतोय सर्वांना? क्लिअर आहे? फोन उभा पकडा. सॉरी, फोन उभा पकडू नका, आडवा पकडा, म्हणजे स्क्रीन मोठी दिसेल. आडवा फोन पकडा, स्क्रीन मोठी दिसते. झाले का सर्वजण जॉईन? जॉईन होत आहेत? लिंक पाठवल्यापासून मी 5 मिनिट वेट करते सर्व जॉईन व्हायची. मग फक्त आज आणि उद्यापासून आपला क्लास रेग्युलर चालेल, कारण पहिला दिवस आहे. सर्व जॉईन झाले पाहिजेत. सुरुवातीपासून सर्वांना स्टेप बाय स्टेप समजलं पाहिजे. आता कोण कोण जॉईन झाले? आवाज येतोय? तुम्हाला तुमचा परफेक्ट येणारा ब्लाऊज घ्यायचा आहे. त्याच मापाच्या ब्लाऊजची तुम्हाला माप घ्यायची आहेत. ओके. मेजरमेंट टेप पाहिजे. सुरुवातीला आपण या टेपचीच माहिती घेणार आहोत. टेप कसा असतो, काय नाही, हे सर्व आपल्याला बघायचंय. तर इथं टेपची माहिती घेण्यासाठी इथं मी लिहून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण टेपची माहिती घेणार आहोत. कसं असतं, ह्याची माप कशी घेतली जातात, तर तसंच मी इथं लिहून घेतलेलं आहे माप. आणि त्यानंतर इथे एक बॉक्स म्हणजे कॉलम तयार करून घेतलेला आहे, चार्टच समजा आता हा.
तर त्यामध्ये काय लिहिलंय इथं, फोर्टक्स ब्लाउज. त्यानंतर स्टेप लिहिलेला आहे तिथं, 10 स्टेप आहेत आपल्याला, एकूण 10 स्टेप. तर सुरुवातीला आहे उंची, त्यानंतर आहे 2 नंबरला रुंदी, शोल्डर, गळा रुंदी, त्यानंतर आहे मुंढा, त्यानंतर आहे पाठीमागील गळा उंची, त्यानंतर आहे 7 नंबरला समोरील गळा उंची, 8 नंबरला आहे बाही उंची, 9 नंबरला आहे बाही रुंदी, त्यानंतर 10 नंबरला आहे दंडघेर. जसं इथे आपण पॉइंट म्हणजे लिहिलेले आहे स्टेप, त्यानुसारच आपल्याला माप घ्यायची आहेत. तर आता आपला हा परफेक्ट असं मापाचा ब्लाऊज आहे. या मापाच्या ब्लाऊजून माप कशी घ्यायची आहेत ते बघणार आहोत आपण. तर त्या अगोदर आपण मेजरमेंट टेपची माहिती घेऊया. घ्या सर्वांनी हातामध्ये टेप घ्या. तर सुरुवातीला काय लिहिलंय मी इथं, पाव इंच 0.25. तर हे किती राहतं, अर्धा इंच किती, पाऊण इंच किती, हे सर्व आता आपण बघूया. तर आपला मेजरमेंट टेप किती इंचचा असतो. आता जी काही आपल्याला माप घ्यायची आहेत ती सर्व इंचामध्ये घ्यायची आहेत. ह्या साईडने व्हाईट कलर आहे, त्या साईडने सर्व माप इंचामध्ये आहेत, आणि दुसऱ्या साईडने पिंक कलर आहे, फेंट गुलाबी कलर. तर त्या साईडने आपल्याला सेंटीमीटर असतं. तर आपल्याला सेंटीमीटरचं काही काम नाही आपल्याकडे, म्हणजे आपल्याला सेंटीमीटरचा यूज करायचं नाही. जी काही माप घ्यायची आहेत ते आपल्याला कुठून घ्यायचे, इंचामध्ये. आता हा सांगा किती इंचचा असतो आपला मेजरमेंट टेप. हा बरोबर. आता इथं दिसायला आपल्याला किती दिसतोय, 57 इंच. ऍक्च्युली आता इथे ही जी मोठी क्लिप आहे यामध्ये आपलं 3 इंच गेलेलं असतं. 57, 58, 59 आणि 60 अशा पद्धतीने आपला 60 इंचाचा टेप आहे. 69 नाही, 60 इंच. तर आपल्याला जी काही माप घ्यायची आहेत ती माप इंचामध्ये घ्यायची आहेत. आता इथं ह्या टेपला 2 क्लिप आहेत छोट्या छोट्या, एक आहे छोटी आणि एक आहे मोठी. तर माप कोणत्या साईडने मोजायचे, छोट्या क्लिप कडून काय मोठ्या क्लिप कडून, सांगा कुठून घ्यायचे असतात. हा ओके. तर छोटी जी क्लिप आहे त्या साईडने आपला 0 पासून स्टार्ट होतं. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशाच पद्धतीने आपला मेजरमेंट टेप जो आहे तो 60 इंचाचा आहे. आपल्याला जी काही माप घ्यायची आहेत ती आपल्याला सर्व माप इंचामध्ये घ्यायची आहेत. ओके. सेंटीमीटर या साईडने असतं, ही मोठी क्लिप आहे त्याच्यात आपल्या खालच्या साईडने सेंटीमीटर, सेंटीमीटर जवळजवळ असते 1, 2, 3, 4, 5. आता आपण अस्तर म्हणा ब्लाऊज पीस आणाय केल्यानंतर तुम्हाला दुकानदार विचारतात ना किती सेंटीमीटर पाहिजे, विचारतात का नाही. तुम्ही काय म्हणतात, मला 80 सेंटीमीटर पाहिजे, मला 1 मीटर पाहिजे. 1 मीटर म्हणजे किती होतं, किती सेंटीमीटर होतं 1 मीटर म्हणजे, किती होतं. हा हा बरोबर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. इथं 100 पर्यंत आलं की आपलं 1 मीटर होतं. म्हणजे आपण अस्तर वगैरे आणायला गेलो, आपण 1 मीटर म्हटले की ते आपल्याला 100 सेंटीमीटर पर्यंत देतात, पूर्ण एवढं म्हणजे हे 1 मीटर. ठीक आहे. तर आता आपल्याला ह्या सेंटीमीटरचं काम नाही, आपण सर्व माप इंचामध्ये घेणार आहोत या छोट्या क्लिप कडून. तर आता सुरुवातीला काय आहे, पाव इंच 0.25. तर हे कुठे येतं ते बघू आता आपण. आता इथे लक्ष द्या आता सर्वांनी. तर आता हे इथून तर मोजता येणार नाही आपल्याला, या छोट्या क्लिप पासून तर मोजता येत नाही, कारण इथे 0 आहे आणि छोटी क्लिप आहे, त्यामुळे इथून मोजता येत नाही. तर आपण काय करूया, 1 आणि 2च्या आतमध्ये माप बघूया. हे 1 आणि हे 2 त्याच्यामध्ये आपण माप घेऊया. ओके. इथे 2 मी थोडस डार्क करते. 1 आणि 2च्या आतमध्ये आपण माप बघूया. पाव इंच, 1च्या पुढे 2 रेषा, 1, 2, सॉरी 1 ची रेष नाही पकडायची, 1 आणि 2 दुसरी रेष म्हणजे पाव इंच. किंचित थोडंच येतं पाव इंच म्हणजे. आता ज्या वेळेस आपल्याला ब्लाऊज लूज होतात किंवा फिट होतात त्यावेळेस आपण काय म्हणतात, माझं एवढं एवढं ब्लाऊज, थोडस ब्लाऊज, किंचित ब्लाऊज,
फिट झालंय, लूज झालंय, थोडस टाचून द्या, घोबर शिलाई द्या. खेडेगावामध्ये मध्ये म्हणतात पहा, लयच फिट झालंय बाबा, मला थोडस घोबर लूज करून द्या, म्हणतात का नाही? मग तसंच हे आपलं पाव इंच. आपल्याला पाव इंच खूप उपयोगाचं आहे. ज्यावेळेस आपण ब्लाऊजला शिलाई देतो ना त्यावेळेस. एकच्या पुढे एक आणि दुसरी रेष म्हणजे पाव इंच. क्लिअर आहे? पाव इंच थोडस असतं, पाव इंच 0.25 पाव इंच. हे एवढी पाव इंच 0.25. चमकत आहे का? तर पाव इंच क्लिअर झालं. त्यानंतर आहे अर्धा इंच. आता आपण माप घेते वेळेस आपल्याला पूर्ण इथं क्लिप पासून मोजायचं असतं, ब्लाऊजवर माप घेते वेळेस. तर त्यावेळेस पाव इंच इथं क्लिपच्या मध्ये असतं. ही क्लिप जी आहे ना ही अर्ध्या इंचाची आहे. अर्धा इंच. आता हे जे अर्धा इंच बघतोय ना आपण, तेवढीच क्लिप आहे ही. इथून इथपर्यंत एक मोठी रेष आहे ही, ती अर्ध्या इंचाची आहे. आता 1च्या आणि 2च्या मध्ये बघायचं म्हटलं तर ही 1 इंचाची मोठी रेष, 2 इंचाची मोठी रेष. 1च्या आणि 2च्या आतमध्ये इथं मीडियम एक रेष आहे अर्ध्यापर्यंत, आहे का नाही? ते येतं आपलं अर्धा इंच 0.5. लिहिते वेळेस आपल्याला 0.5 असं लिहायचं आहे. अर्धा इंच खूप सोपं आहे. या क्लिप बरोबर बी तुम्ही असं मोजून घेतलात ना अर्धा इंच, अॅक्युरेट बरोबर येतं. अर्धा इंच 0.5. हे अर्धा इंच 0.5. 2 पॉइंट क्लिअर झाले. हे आणि हे समजलं. त्यानंतर आहे पाऊण इंच 0.75. आता उदाहरणार्थ आपल्याकडे एक भाकरी आहे, ठीक आहे, एक भाकरी आहे, तर त्यामधली आपण कोरभर भाकरी बाजूला काढली, तर राहिली किती खाली? कोरभर भाकरी काढल्यानंतर 3 कोरा भाकर राहिली. मग ते हेच आपलं पाऊण इंच म्हणजे 3 कोर भाकरी. आता हे आपलं साधं मराठी उदाहरण घेतलं तर आपल्याला व्यवस्थित समजलं जातं. 0.75 म्हणजे पाऊण म्हणजे 3 कोरा भाकरी. एका भाकरी मधली कोरभर काढली आपण, तर राहिलं खाली पाऊण इंच म्हणजे 3 कोरा भाकरी राहिली. तर आता हे कुठे येतं? तर 1च्या आणि 2च्या मध्ये सांगते अगोदर मी. तर 1च्या पुढे 1 2 3 4 5 6. 1च्या पुढे 6वी रेष म्हणजे पाऊण इंच 0.75 हे एवढं. आणि क्लिप पासून बघायचं म्हटलं तर या 0 पासून ते या 1 इंचापाशी थोडीशी एक मोठी रेष असते पाव इंचाची, तिथपर्यंत आपलं पाऊण इंच होतं. आहे इथं 1च्या आणि 1 आणि इथं अर्धा इंच आहे, त्याच्या आतमध्ये एक छोटीशी रेष आहे, ह्याच्यापेक्षा छोटीशी इथे एक राहते मधात, तर ती येते आपली पाव इंच किंवा पाऊण इंचाची. बरं, असं जर आपण मोजायला गेलो तर 1च्या पुढे 1 2 3 4 5 6. 6वी रेष म्हणजे पाऊण इंच म्हणजे 0.75. हे 0.75 क्लिप पासून बघायला गेलं तर इथं 1 ला 2 रेषा कमी क्लिप पासून. आपण मोजतो तिथूनच मोजतो माप. तर 1 ला 2 रेषा कमी, 1 आणि 2 म्हणजे पाऊण इंच हे एवढं येतं 0.75. 3 माप क्लिअर झाली सर्वांची? कन्फ्युजन आहे काही? आता इथं कन्फ्युज होऊ शकतं. कुठं होतं? हे पाऊण इंच आणि पाव इंच या दोन्ही मध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युज होतं. 0.75 पाऊण इंच 0.75. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, इकडे मापावरून होतं पाव आणि पाऊण, पाव आणि पाऊण, थोडस होतं कन्फ्युजन. कन्फ्युजन व्हायचं नाही. आता त्याच्या आतमध्ये काय आहे? अर्धा इंच. तर अर्ध्या इंचापेक्षा पाव इंच हे खूप कमी आहे, म्हणजे अर्ध्यातला अर्धाच आहे पाव इंच. अर्ध्यातलं अर्धा आहे म्हणजे अर्ध्या इंचापेक्षा हे कमी आहे पाव इंच. आणि हे पाऊण जे आहे ते अर्ध्या इंचापेक्षा जास्त आहे, हे एवढं लक्षात राहू द्या. पाव इंच अर्ध्या इंचापेक्षा कमी आहे आणि पाऊण इंच हे अर्ध्या इंचापेक्षा जास्त आहे. हे 3 माप झाली. तर त्यानंतर आहे पुढे 1 इंच. तर हे 1 इंच आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कुठे येतं 1 इंच.
तर 1 इंच. जी 1 इंचाची मोठी लाईन असते ती आपली 1 इंचाची असते. 1 इंच क्लिप पासून मोजायचं इथून 1 इंच. चार माप झालेली आहेत आपली. आता हे सर्व आता तुमच्यासाठी क्लिअर झालंच असेल. समजलं का नाही हे 4 माप? एक वेळेस मला सांगा चॅट बॉक्स मध्ये, म्हणजे मी पुढची माप सांगते तुम्हाला. म्हणजे इथंच कन्फ्युज नकोय आपल्याला, सुरुवातीलाच क्लिअर पाहिजे इथंच. हे मापच आपल्याकडून चुकले, घ्यायची कशी, मोजायची कशी, तर पुढे चालून आपल्याला पुढे अवघड होणार आहे. हेच अगोदर आपल्याला परफेक्ट करायचंय. आता मेजरमेंट टेप माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती असतो, परंतु काही काही नवीनच आहेत आपल्या क्लासमध्ये. सुरुवातीलाच आता मेजरमेंट टेप हातामध्ये कोणी कोणी घेतलेलं असतं, त्यामुळे मी समजावून सांगत आहे. मेजरमेंट टेप महत्वाचा आहे, अगोदर जाणून घेणं त्याच्याविषयी. ओके, समजलं. तर त्यानंतर आता पुढचं माप बघूया. 1.25 इंच. 1.25 इंच. आता इथं बघा 1.25 लिहित असताना असं लिहायचं 1.25. तर कसं आहे, एक भाकरी आणि वर कोरभर भाकरी म्हणजे किती झाली? 1.25 भाकर झाली. तर तसंच आहे 1.25 इंच, एक आणि वरी 1/2 इंच. बघा क्लिप पासून बघूया आता आपण. ही 1 इंचाची, त्याच्या पुढे एक आणि दुसरी रेष म्हणजे 1.25 इंच. 1.25 इंच, एक आणि त्याच्या पुढे दोन रेषा म्हणजे 1.25 इंच एवढं येतं. आता हे 1.25, एक, हे सर्वच माप आपल्याला खूप गरजेची आहेत, त्यामुळे माप परफेक्ट आली पाहिजेत. आता इकडे देते 1.25. त्यानंतर आहे आपलं खाली 1.5 इंच. 1.5 लिहिते वेळेसच लिहायचं आणि म्हणते वेळेस 1.5 इंच म्हणायचं. आता इथे लिहिण्यामध्ये आणि म्हणण्यामध्ये खूप फरक असतो आपल्या. लिहित असताना आपल्याला 0.25, 0.5, 0.75, 1.25 असं लिहिलं जातं, आणि म्हणताना काय म्हणायचं 1/2 इंच, अर्धा इंच, पाऊण इंच, इंच, आणि त्यानंतर 1.25 इंच, 1.5 इंच असं म्हटलं जातं. लिहिण्यामध्ये आणि इथं बोलण्यामध्ये फरक असतो आपला. आता 1.5 इंच, 1.5, तर हे कुठे येतं? एक, आणि त्याच्या पुढे ही मधातली रेष अर्ध्या इंचाची, हे 1.5 इंच. एकच्या पुढे, एकच्या आणि दोनच्या आतमधली जी रेष असते ती 1.5 इंचाची असते. इथून 0 पासून इथपर्यंत मोजायचं म्हणजे 1.5 इंच. 1.5, 1.5. असाच आपला मेजरमेंट टेप जो आहे तो पूर्ण 60 इंचापर्यंत आहे. त्याच्या पुढे 1.25 आहे. 1.25 म्हणजे किती? एकच्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6, सहावी रेष म्हणजे 1.25 इंच. एक भाकरी आणि त्यासोबत 3 कोरा भाकरी म्हणजे 1.25 भाकरी म्हणतो का नाही आपण? एक भाकर आहे आणि वरी 3 कोर भाकरी आहे असं म्हणतो का? तर तसंच 1 इंच आणि 0.75 म्हणजे 1.25 इंच. 2, 2.25, 2.5, 2.25, 3, 3.25 अशाच पद्धतीने आपला मेजरमेंट टेप पूर्ण 60 इंचापर्यंत आहे. तर हे मेजरमेंट टेप तुमच्यासाठी क्लिअर झाला, कन्फ्युजन नाही. तर मग आता पुढचं बघूया आपण. हे बाजूला ठेवते, हा फोटो तुम्हाला व्हॉट्सअप वरती मिळेल. तर आता आपला जो हा स्टेपचा चार्ट आहे तो घेऊया. तर आता ही जी मापं आहेत, उंची, रुंदी, शोल्डर, हे कुठे कुठे असतात, कसं मोजलं जातं, हे सर्व जातं आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर सुरुवातीला मी एक क्लिअर करेन की ब्लाऊज कसं असतं ते अगोदर बघूया आपण. भाग किती आहे त्याला? तर हा आहे आपला मापाचा ब्लाऊज. तर आता याला किती बाजू आहेत? ऍक्च्युली दिसायला आपल्याला 3च दिसतात, परंतु ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस आपण फोल्ड मध्ये कट करतो, त्यावेळेस आपल्या 4 बाजू असतात. ठीक आहे. तर आता सुरुवातीला 1 नंबरला बघूया. हा पाठीमागील भाग, हा ब्लाऊज शिवून तयार केलेला आहे. तर डेमो साठी पण मी तुम्हाला दाखवेन. हा पाठीमागचा भाग आपला 1 नंबरला. तर कट केलेला ब्लाऊज कसा असतो पाठीमागचा भाग बघूया आपण. थोडासा डेमो बघू. हे बघा, हा पाठीमागचा भाग. आता मी याला थोडस शिवून घेतलेलं आहे. याला मी
शिवून घेतलेला आहे. हा पाठीमागचा भाग आहे. हा परफेक्ट असा फिटिंग केलेला आहे. शिलाई वगैरे देऊन याला रेडी केलेला आहे. हा पाठीमागील भाग 1 नंबरला. त्यानंतर 2 नंबरला आहेत समोरचे भाग. हे आहेत समोरचे भाग 1 आणि 2, दोन्ही साईडचे समोरचे भाग. तर आता डेमोचं बघूया. हा एक आहे एका साईडचा आणि हा दुसऱ्या साईडचा. हे 2 समोरचे भाग आणि इथे खाली पट्टी लावली जाते. त्या पट्टीला काय म्हटलं जातं? नाव काय आहे त्या पट्टीचं? आता हे एवढंच नाही तर आपल्याला खाली दुसरी एक पट्टी जोडली जाते. जसं की इथे या ब्लाउजला जोडली आहे. हे पहा इथे पट्टी दिसते खाली. तिचं नाव काय आहे? काय म्हणतात? हा, आता हे सर्वांनाच माहिती असतं. बरोबर, बरोबर आहे. क्रॉस पट्टी. तर का बरं लावतात क्रॉस पट्टी? मी सांगते का बरं लावतात क्रॉस पट्टी. आता जर आपण एवढाच भाग घेतला, उंचीला पण आपल्या पाठीमागल्या भागाबरोबर, तर आपला चेस्टचा भाग जिथं बसायचं तिथं व्यवस्थित बसत नाही, तर असा खाली घसरल्यासारखा होतो. तर तो तसा घसरू नये, व्यवस्थित आपला सेट इथंच राहावा आपला कटोरीचा चेस्टचा भाग. त्यासाठी आपल्याला ही खालच्या साईडनी पट्टी लावली जाते. ह्या पट्टीमुळे आपला चेस्टचा भाग इथंच राहणार, खाली वगैरे जाणार नाही. त्यामुळे क्रॉस पट्टी ही आपल्याला तितकीच महत्वाची आहे ब्लाउजला लावणं. समजलं क्रॉस पट्टी कशासाठी लावली जाते? चेस्ट आपले बरोबर इथेच बसावे, या पट्टीच्या खाली चेस्ट घसरून जाऊ नये म्हणून आपल्याला ही क्रॉस पट्टी लावली जाते. ठीक आहे. तर असा हा समोरचा भाग, दोन्ही समोरचे भाग. त्यानंतर आहे 3 नंबरला भाया. ब्लाउजला भाया आहेत दोन्ही साइडने. आता डेमोच्या बघूया. या दोन्ही हाताच्या 2 भाया, ही एक आणि दुसरी एक. या दोन्ही भाया. हा, आता हे का बरं दाखवलं मी? तर आपल्याला असं एवढं कटिंग करायचं म्हणजे परफेक्ट माप घ्यायची आहेत आणि हे असे तुकडे कट करायचे आहेत. हे छोटे छोटे तुकडे तयार करायचे. म्हणजे हे तुकडे कसे कट केले? माप घेऊन कट केलेले आहेत. असे अंदाजी कट केलेत का? नाही. प्रत्येक गोष्टीचा आपण बारकाईने लक्ष देऊनच हे असे तुकडे कट करून घेतलेले असतात आणि असं परफेक्ट ब्लाऊज तयार केलेलं असतं. अंगामध्ये व्यवस्थित बसावं, त्याचं शोल्डर उतरू नये, मुंड्यामध्ये फुगा येऊ नये, या पद्धतीने आपल्याला असं परफेक्ट असं ब्लाऊज शिवून तयार करायचं आहे. तर आपण क्लासमध्ये तेच शिकणार आहोत. ब्लाऊजची मापा कशी घ्यायची आहे, ब्लाऊज पेपर कटिंग कशी करायची परफेक्ट, आणि परफेक्ट ब्लाऊज फिटिंग मध्ये अंगामध्ये व्यवस्थित बसेल असा तयार कसा करायचा आहे आपल्याला, हेच आपल्याला 21 दिवसामध्ये शिकायचं आहे. त्यामुळे सर्वांनी क्लास रेग्युलर जॉईन करायचा आहे. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व शिकायला मिळेल. तुम्ही एखादे दिवस जरी मिस केलात तर तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत ते बघून तुम्हाला सराव करायचा आहे. म्हणजे आज आज तुम्ही सुट्टी घातला, उद्या काय शिकवलं ते समजणार नाही. त्यामुळे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत कधी मिस झाला तर क्लास. म्हणजे आता आज माप घेतली, उद्या पेपर कटिंग, हे आपल्या स्टेप पुढे पुढे जाणारच आहेत. चला आपण एक एक मापाचे ब्लाऊज माप घ्यायला सुरू करूयात. तर पहिल्यांदा काय आहे? उंची. तर हे बाजूला ठेवते मी. आता इथं काय आहे? सुरुवातीला उंची. आता मला सांगा तुम्ही, उंची कुठून मोजली जाते? पाठीमागून मोजतात का समोरून मोजली जाते ब्लाऊजची उंची? आता जे जे मी काही काही प्रश्न विचारेल मध्ये मध्ये त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. ब्लाऊजची उंची पाठीमागून मोजतात की समोरून मोजली जाते? हा, सर्वांनी मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. हा, बरोबर आहे. आपल्याला ब्लाऊजची उंची पाठीमागून मोजायची आहे, बॅक साइडनी मोजायची आहे. समोरून का बरं नाही मोजायची उंची? समोरून मोजल्यानंतर काय होतं?
काय होतं बघूया आपण. समोरून का नाही मोजायची, पाठीमागूनच का मोजायची? आता आपला चेस्टचा हा फुगीर भाग असतो, असतो का नाही हा फुगीर भाग. आणि इथं आपण कटोरी म्हणा, जे कोणतं ब्लाऊज आहे त्यासाठी आपण इथं वाढवून वगैरे घेतलेलं असतं. आणि जर आपण समोरच्या साईडने उंची मोजायला गेलो आणि थोडस ब्लाऊज आपल्याला ओढून घ्यायचं असतं, मोजते वेळेस आपण असं ओढून जर मोजायला गेलो तर हे पूर्ण ब्लाऊज असं खाली ओढलं जातं जास्त प्रमाणात. हे पहा, एक एक दीड दीड इंचाचा असा फरक येतो. त्यामुळे समोरून आपल्याला कधीच उंची मोजायची नाही. ज्यावेळेस आपल्याला मापाच्या ब्लाऊज उंची वगैरे मोजायची असेल तर आपल्याला पुढून नीट मोजता येत नाही. पाठीमागूनच मोजायची कधी पण उंची, बॅक साईडने. तर कुठून कुठपर्यंत मोजायची आहे ते बघू आपण आता. शोल्डर, हे दोन्ही साईडने शोल्डर हे कुठं असतात? आपल्या खांद्यावरती असतात. हे पुढे बघायचंच आहे आपल्याला. आपल्या खांद्यावरती येतात दोन्ही साईडने शोल्डर. या शोल्डर पासून आपल्याला कमरेच्या भागापर्यंत आपल्याला उंची मोजायची आहे. कमरेचा भाग, कमरेमध्ये एक शिलाई दिलेली असते, त्याला आपण डाच टक्स म्हणतो, बरोबर? डाच किंवा टक्स म्हणतो. तर त्याच्या बरोबर मोजायची आहे. असं बाजूनी का बरं नाही मोजायची इकडे तिकडे? कारण बाजूने थोडासा ब्लाऊज ओढल्यानंतर फाकतो. या डाचा बरोबर असं ओढलं की जास्त प्रमाणात फाकत नाही. ओढून का बरं मोजायची आहे उंची? तर ब्लाऊज आपण काही वेळेस कस्टमरचे म्हणा, आपले स्वतःचे म्हणा, त्याला इस्त्री करून घेतात आपण माप घेत असताना. पण घेणं गरजेचं आहे. जर एखादी ब्लाऊज खूपच गोळा झाला असेल तर त्याला इस्त्री करून घ्यायचं मापासाठी. नाहीतर मग ते ब्लाऊजची मापच चुकली जातात आपली. कारण अंगामध्ये ब्लाऊज घातलेले असतात त्यामुळे थोडेसे गोळा झालेले असतात. म्हणून आपल्याला अशी थोडीशी ओढून उंची उंची मोजायची असते. ओढायचं नॉर्मल आणि उंची मोजून घ्यायची. या डाचा बरोबर मोजायची आहे. तर पाठीचा भाग बघितला आपण इथं आता, त्याला एक टक्स आहे, टक्स डाच म्हणतो आपण, शिलाई दिलेली असते अशी. त्याच्या बरोबर आपल्याला उंची मोजायची आहे. आता काही जणांचा डाच कसा असतो, थोडासा बाहेर गेलेला असतो, कोणाचा आतमध्ये गेलेला असतो. मग कसं करायचं? सरळ शोल्डर बरोबर उंची मोजून घ्यायची. आता प्रत्येकाची कटिंगची शिलाईची पद्धत वेगवेगळी आहे, त्यामुळे कधी कधी कोणाचा डास थोडासा बाहेरून जातो, कधी कधी मधून येतो. तर आपल्याला तसं होऊ द्यायचं ना. आता इथून पुढे तर नाही होऊ द्यायचं, डास बरोबर या शोल्डर बरोबरच गेला पाहिजे असा खाली. आणि याच्या बरोबरच उंची परफेक्ट आपल्याला मोजता येते. चला मग उंची मोजूया या शोल्डर पासून कमरेच्या भागापर्यंत. ते शोल्डर आहे, शिलाई दिलेली आहे, हे आपल्या खांद्यावरती असतं. या पॉइंट पासून आपल्याला या कमरेच्या भागापर्यंत उंची मोजायची आहे. घ्या बघा आता मी कशी मोजते आणि नंतर तुम्ही मोजून घ्या. थोडस ब्लाऊज फिरवले कारण मलाही मोजता यावं व्यवस्थित उंची. बघा अगोदर, नंतर करा, मी वेळ देईन तुम्हाला थोडासा. हे शोल्डर, शोल्डर इथून इथपर्यंत आहे, एवढा आहे शोल्डर. मी दोन्ही बोट ठेवलेत ना, याच्या आतमध्ये आहे आपलं शोल्डर. त्या दोन्ही इथून आपण कुठून पण मोजू शकतो. हे असं खालीपर्यंत टेप ठेवायचा, वाटलं तर सेंटरवरतीच ठेवा, बरोबर आपल्याला उंची मिळून जाईल. असं सेंटरवरती ठेवू शकता किंवा गळ्याच्या साईडने किंवा इकडे बाहेरच्या साईडने. तर मी काय करते, नेहमी इथं सेंटर बरोबर टेप ठेवते आणि असं डाचा बरोबर घेते आणि थोडस नॉर्मल ब्लाऊज ओढायचं आहे. अंगामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर थोडेसे ओढूनच बसतात की नाही, थोडं ताणले जातात का नाही ब्लाऊज अंगामध्ये घातल्यानंतर. तसेच आपल्याला इथे थोडस नॉर्मल ओढायचं, जास्त असं फाकवायचं नाही, पूर्ण नॉर्मल ओढायचं आहे आणि उंची मोजायची आहे. तर इथं माझी आली 12.5 इंच, 12.5. हे बघा 12.5 माझ्या ब्लाऊजची उंची आली, 12.5 आली, दिसते. आता तुमची बघा किती येते. सर्वांची आता वेगवेगळी उंची येणार आहे. तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची माप घ्यायची आहेत. तुमच्या हातामध्ये ब्लाऊज आहे, त्याची परफेक्ट अशी उंची मोजून घ्या. नॉर्मल आपले ब्लाऊज ओढायचं आहे आणि उंची मोजायचंय. आता मी इथं माझी आली किती, 12.5, 12.5. तर मी इथं लिहून घेते, लगेच लिहा सोबत इथं 12.5. तर याला काय म्हणायचं? याला आपल्याला मूळ उंची म्हणायचं असतं. काय म्हणायचं? मूळ उंची. 12.5 जी आलेली आहे ती आपली मूळ उंची आहे. वर लिहा मूळ उंची म्हणून, जसं मी इथे लिहिलेले आहे तसं मूळ उंची. 12.5 म्हणजे मूळ उंची. प्लस आपल्याला इथं काय मार्जिन वगैरे वाढवायचं ते लगेच आपण इथं वाढवणार आहोत.
12.5 आली का तुमची पण? ठीक आहे, चालतं. प्लस आता इथं आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. कंपल्सरी आपल्याला ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. किती? 1 इंच उंचीमध्ये. आता इथं लिहा तुम्ही तुमची जी काय जेवढी काय आलेली आहे तेवढी लिहा. म्हणजे 15.25 म्हणजे 15.25 इंच. 15.25 लिहायचं. हे झिरो द्यायची गरज नाही. हे असं 15.25 करा, तिथं 15 इंच असं लिहायचं. तर आता माझी किती आली? 12.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन. आता याला काय म्हणायचं? मार्जिन. शिलाई मार्जिन. मग झाली किती आता माझी इथं? 13.5 इंच. 12 प्लस 1 बरोबर 13.5. 13.5 अशी आपल्याला उंची घ्यायची आहे. हा, सांगू नका प्लीज, तुम्ही लिहा ना वही तिथं तुमच्या वहीमध्ये. मी बघते तुमच्या सर्वांचे होमवर्क पुन्हा चेक करणार आहे. व्यवस्थित मोजून घ्या सर्वांनी. उंची कशी मोजायचं? पहिली स्टेप आपल्याला समजली. क्लिअर आहे पहिली स्टेप? म्हणजे मला दुसरी स्टेप घेता येईल. पहिली स्टेप आपली झालेली आहे. आता त्यानंतरची आहे आपली दुसरी स्टेप म्हणजे रुंदी. तर आता आपल्याला रुंदी मोजायची आहे. ओके, ठीक आहे. बघा आता रुंदी कशी मोजली जाते, मग नंतर तुम्ही मोजून घ्या. सुरुवातीला बघायचंय आणि नंतर मोजायचंय. रुंदी आपल्याला समोरच्या साईडने मोजायची असते. उंची आपण पाठीमागच्या साईडने मोजली, रुंदी समोरच्या साईडने मोजायचंय. आता रुंदी मोजते वेळेस आपल्याला पूर्ण ब्लाऊज मोजायचे का? गोल राऊंड मध्ये हा एक भाग, हा एक भाग आणि पाठीमागचा हा भाग. आपल्या ब्लाऊजला इथे आपल्याला दिसायला 3 बाजू दिसतात आणि आपण जर असं फोल्ड केलं तर 4 बाजू होतात. आपण कट करते वेळेस आपण चौथ्या भागानेच कट करतो, मार्किंग करतो, माप घेतो चौथ्या भागाचं फोल्ड मध्ये. असंच मोजतात का नाही? आता मोजायचं कसं ते सांगते मी. आणि ब्लाऊजला किती भाग आहेत ते पण सोबत बघायचे. 1 2 3 आणि 4. आपल्याला दिसत आहेत किती? ऍक्च्युली 3 दिसत आहेत, पण मोस्ट वेळेस आपल्याला 4 भाग असे म्हणायचे आहेत. ओके, तर आता रुंदी मोजते वेळेस आपल्याला कोणत्या साईडने मोजायचं आहे ते बघू आता आपण. ज्या साईडने आपण हुक लावलेले असतात, ही हुक पट्टी आहे इथं, हुक दिसत आहेत, त्या साईडने आपल्याला रुंदी मोजायची आहे. आता जर तुमचा ब्लाऊज बटनाचा वगैरे असेल, बटन, तर बटनाचा असेल तर तुम्हाला कुठून मोजायचंय? ज्या साईडने आपण काज करतो, काज सुई आणि दोऱ्याने तयार करतो काज बटनाच्या ब्लाऊजला, त्या साईडने तुम्हाला रुंदी मोजायचंय. हे हुक आणि जे आपण काज करतो ते याच पट्टीला करतो. याच साईडने का बरं मोजायची रुंदी? या साईडने का नाही मोजायची? दुसऱ्या बाजूने का नाही मोजायची? ज्या साईडला हुकाची खरं असतात, त्या म्हणजे आय पट्टी असते, त्या साईडने का नाही मोजायची? कारण ही जी पट्टी असते आय पट्टी म्हणजे हुकाच्या घराची पट्टी, ते 1 इंच जास्त असते. 1 इंच आपण जास्त वाढवून लावलेली असते, म्हणजे हुकाची घर आपल्याला तयार करण्यासाठी. म्हणून या साईडने आपल्याला रुंदी कधीच मोजायची नाही. जास्त असते पट्टी, त्यामुळे या साईडने नाही मोजायचं. ज्या साईडने आपण हुक लावतो, हे मी थोडेस फोल्ड करते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ज्या साईडने आपण हुक लावतो त्या साईडने आपल्याला रुंदी मोजायची आहे. आणि जर तुमचं बटनाचं गुंडाचं ब्लाऊज असेल तर ज्या साईडने आपण काज केलेली असतात त्या साईडने तुम्हाला मोजायचंय. ओके, आता ही आहे आपली गळा उंची. गळा उंची आणि इथं गळ्याचं टोक आणि पहिलं हुक एकाच ठिकाणी येतं. या गळ्याच्या टोकापासून ते आपल्याला काखेच्या शिलाई बरोबर आपल्याला रुंदी मोजायची आहे. इथंच का बरं मोजायचं नाही? मोजायचं इथं नाही, इथं नाही, इथंच का बरं मोजायचं? कारण व्यवस्थित आपल्याला रुंदी मिळते. या
काखेची शिलाई बरोबर. आता इथून खाली हा खालचा भाग आणि इथून वर ही आपण बाही जोडलेली आहे आणि इथं मधात आहे इथे एक शिलाई जोड आहे, बाही जोडलेला आणि हा खालचा भाग जोडलेला इथे एक शिलाई आहे. त्या शिलाई बरोबरच आपल्याला रुंदी मोजायची आहे. या पहिल्या गळ्याच्या म्हणजे हा गळ्याच्या टोकापासून ते काखेच्या शिलाई बरोबर अशी आपल्याला इथं रुंदी मोजायची आहे. इथं आहे शिलाई या बाहीची त्याच्या बरोबरच म्हणजे चेस्ट आपल्याला व्यवस्थित मिळून जायचे. साईज आपल्याला साईज काढायचंय. चला बघू, मी दाखवते आता कसं मोजायचं. एक मिनिट. बघा आता बरोबर टेप मी इथं टोकापाशी ठेवणार आहे गळ्याच्या. ठेवला की मग इथं बरोबर पकडायचंय आणि इकडं थोडस नॉर्मल ब्लाऊज ओढायचं आहे. जास्त नाही, नॉर्मल ओढायचे, कारण ब्लाऊज अंगामध्ये घातलेले असतात त्यामुळे थोडीशी गोळ्या झालेल्या असतात. त्यामुळे असं नॉर्मल ओढायचंय. आणि तुम्ही इकडे कुठे मोजाय गेलात तर खाली जास्त ओढलं जातं, कारण इथं कटोरी आहे खाली, हा फुगीर भाग असतो त्यामुळे आपल्याला इथं साईज व्यवस्थित म्हणजे रुंदी व्यवस्थित नाही मिळणार. त्यामुळे आपल्याला या काखेच्या शिलाई बरोबरच व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. थोडं नॉर्मल ओढायचंय. तर किती आली आपली इथं रुंदी? किती? 8 इंच. बरोबर 8 इंच आलेला आहे. आता प्रत्येकाची वेगवेगळी येणार आहे. इथं चौथ्या भागाने मोजायचंय. हा चौथा भाग आहे, फक्त एका भागाने मोजत आहोत आपण. इथं 8 इंच आली. 8 म्हणजे आता या ब्लाऊजची आपल्याला साईज काढायची. तर साईज कशी काढतात ते बघूया आपण. आता प्रत्येक ह्याला साईज असते. आता समजा तुम्ही दुकानात गेलात कपडे आणण्यासाठी, तर तिथं दुकानदार तुम्हाला विचारतात का नाही कोणत्या साईजचं पाहिजे, तुम्हाला किती साईजचं पाहिजे? 28 साईज, 30 साईज, 34, 36, 40 असं साईज, वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याला कपडे सुद्धा घ्यायला गेल्यानंतर साईज विचारतात का नाही ते दुकानदार. तसंच आपल्या ब्लाऊजची सुद्धा साईज असते. तर आता साईज कशी काढायची आहे ते बघूया. तर आपण चौथ्या भागाने मोजलेलो आहोत. ब्लाऊजला 4 भाग आहेत. ओके, तर किती आला? 8 इंच. 8 बरोबर. 8 इंच आलं. तर ब्लाऊजला किती भाग आहेत? 4 भाग आहेत. ह्या 8ला काय करायचं आपल्याला? 4 पट करायचंय. 8ला 4 पट करायचं. पट म्हणजे आता इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे. कितीने? कितीने गुणाकार करायचा? 4ने. ब्लाऊजला 4 भाग आहेत म्हणून आपल्याला 4ने भाग गुणाकार करायचा आहे. 1, 2, 3 आणि 4. चार भाग आहेत. तर किती करायचं? किती साईज येते बघा बर. 8 चोक 8 गुणिले 4 करा. वाटलं तर फोन मध्ये करा, कॅल्क्युलेट करा. 8 गुणिले 4 बरोबर किती येतं? 32. बघा, फोन मध्ये सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे आपलं हे जे ब्लाऊज आहे ते 32 साईजचं आहे. 32 साईजचे आहे. बरोबर. 32. आता समजा प्रत्येकाची साईज वेगवेगळी आहे. कोणाची 8.5 येईल, म्हणजे चौथा भाग म्हणते मी. हा, कोणाचं 9 येईल. हा मी सांगते 8:15, 8:45 असं आल्यानंतर काय करायचं. आता 8 आलं. काही जणांची 8.5 येते, काही जणांची 9 येते, काही जणांची 10 येते. आता याच्यामधले सुद्धा अंक येतात, ते पण बघूया आपण. आता सुरुवातीला आपण 8.5चे बघूया. 8.5च 4 पट करायचंय. 4नेच गुणाकार करायचा आहे. तर किती साईज येते मग आता 8.5ची? हा,
बरोबर. ती आली 34. 8.5ची 4 पट केलं की 34 येते. त्यानंतर 9ला आपल्याला 4 पट करायचंय, गुणाकार करायचा. 4 पट म्हणजे गुणाकार करायचा. 36 येते. 9 चोक 36. आता 10चं 4 पट करायचं, बरोबर 40. आता मी फक्त हे अशी माप सांगितले, 8, 8.5, 9, 10. तर आत्ताच म्हटलं तर कोणती माझी 8.15 आली, तर काय करायचं? 8.25 असं झाले 8.15. तर तुम्हाला काय करायचंय? पुढची साईज घ्यायची आहे. 8.15 आलं तर तुम्हाला 8.5 घ्यायचंय. काय करायचंय? 8.15 आलं तर 8.5 घ्यायचंय. आता याच्यामधली आले 8.45 वगैरे आले, 8.75. 8.75 आले तर तुम्हाला काय घ्यायचंय? 9 घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला पुढची संख्या वाढवायची आहे. ओके. 8.15, 8.45, 9:15 असाल तुम्हाला पुढचं घ्यायचंय. समजलं? काय करायचं आहे? ठीक आहे. 7.30 आले तर तुम्हाला 7.30ची तुम्हाला 4 पट करायचंय. मी काय म्हणते, 8.15, 8.45, पावणे पावणे असं आलं की तुम्हाला काय करायचंय? पुढचा अंक घ्यायचा आहे. ओके. आता हे झालं 4 पट कडून आपल्याला साईज काढायचं. चौथ्या भागाकडून साईज काढायचं. आता काही कस्टमर येतात, माझी साईज एवढी आहे म्हणून सांगतात, डायरेक्ट साईज सांगतात का नाही? कोण कोण म्हणतं माझी साईज आहे 30. कोण म्हणतं माझी साईज आहे 34. कोण म्हणतं माझी साईज आहे 38. कोण म्हणतं माझी साईज आहे 10.5. असं कोण कोण, सॉरी 10.5 नाही, 42. त्यानंतर कोण कोण म्हणतं माझी 44 आहे. कोण काही म्हणतं. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं? यायचं आपल्याला साईज काढायची आहे, म्हणजे चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग काढायचा. आता कसं काढचाल? आता इथं आपण काय केलं? हे फक्त आपण एक चौथा भाग आला होता, तर त्याला आपण काय केलं? 4 पट केलं. तर आता या साईज कडून आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. म्हणजे इथं काय करावं लागेल? आता इथं 4 पट म्हणजे गुणाकार केला. आता इथं भागाकार करावा लागेल आपल्याला. चौथा भाग म्हणजे भागाकार करायचंय. चौथा भाग म्हणले म्हणजे 4नेच भागावं लागेल आपल्याला. किती येतं मग आता इथं? प्रत्येकाला आपल्याला 4नेच भागायचं आहे. हा, बरोबर. आपल्याला 30चा चौथा भाग काढायचा म्हणजे किती करावं लागेल? 7.5 इंच. 4 भाग तयार करायचे 30चे. 1, 2, 3 आणि 4. असे 4 भाग तयार करायचे. म्हणजे आपल्याला इथं साईज मिळेल, चौथा भाग मिळेल, सर्व काही आपल्याला मिळेल व्यवस्थित. आता 34चा चौथा भाग किती येतो? 34चा चौथा भाग, हा, बरोबर 8.5 इंच. 8.5. आता 38चा चौथा भाग, 38चा 38चा चौथा भाग, बरोबर 9.5 इंच. 9.5. 42चा चौथा भाग, हा, बरोबर 10.5 इंच. आता काही वेळेस काही कस्टमरांची इथं काय येतं? कोणाची 29 येते, कोणाची 33 येते, कोणाची येते 37. असं मधली पण संख्या येते. तर 29चं जर ब्लाऊज आलं तर तुम्हाला 30चं तयार करायचंय. 33चं जर आलं तर तुम्हाला 34 तयार करायचंय. 37चं आलं तर तुम्हाला 38 तयार करायचंय. या पद्धतीने तुम्हाला इथं तयार करायचं आहे, म्हणजे चौथा भाग तयार काढायचा आहे. समजलं?
चौथ्या भागाकडून चारपट करून साईज कशी काढायची हे एक. त्यानंतर साईज कडून आपल्याला चौथा भाग कसा काढायचा हे क्लिअर झालं. समजलं हे सर्वांना दोन्ही पण. आता आता हे गणित झालं. आपण हे गणित करून केलं. आता जर कोणाकोणाला गणित समजत नसेल तर काय करायचं आपण सरळ सरळ मेजरमेंट टेप घ्यायचा. आता आपला चौथा भाग किती आला 8 इंच आलाय. ओके 8. मग आता हा टेप आपल्याला हा टेप आपल्याला 4 वेळेस फोल्ड करायचा आहे. 1 2 3 आणि 4 म्हणजे अॅक्युरेट असं आपल्याला इथं साईज मिळून जाईल. ओके अशा पद्धतीने आपल्याला मी तुम्हाला 3 पद्धतीने ब्लाऊजची साईज वगैरे काढायचं कसं ते सांगितलेलं आहे. क्लिअर आहे हे. आता पुढे बघूया आपण. 1 मिनिट हा. एक मिनिट फोनचं थोडस चार्जिंग कमी आहे. क्लास असतात ना सकाळ 12:30 वाजल्यापासून. तर आता आपण आपली साईज 32 चा चौथा भाग 8 इंच. 8 इंच 8 प्लस आता इथं रुंदीमध्ये सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. लगेच मार्जिन वगैरे लगेच आपण इथे ऍड करणार आहोत. आपली मूळ रुंदी आली 8 प्लस रुंदीमध्ये आपल्याला मार्जिन नेहमी कधीही 2 इंच घ्यायचंय. कधी किती 2 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन हे मूळ झालं. त्यामध्ये मार्जिन 2 इंच बरोबर 10. तुमच्या ब्लाऊजची साईज किती का असणार म्हणजे चौथा भाग किती का असणार त्यामध्ये तुम्हाला 2 इंच प्लस करायचंय. ओके मग इथे आपण कंसामध्ये साईज लिहूया 32. हा पॉइंट क्लिअर झाला. दुसरी स्टेप क्लिअर आहे. आता तिसरी स्टेप बघूया आपण. शोल्डर. शोल्डर आपल्या खांद्यावरती असतं.
तर आता तुम्हाला असं तर मी चार्ट पाठवलेलंच आहे. शोल्डर, गळा रुंदी, मुंढा किती घ्यायचा आहे याचा चार्ट पाठवलेला आहे. फक्त मी इथे तुम्हाला मापाच्या ब्लाऊजून मोजायचं कसं ते सांगणार आहे. ओके. फक्त इथे मोजण्याची पद्धत सांगणार. तर शोल्डर मोजायचंय तर हे ब्लाऊजची हुक लावायची. बघा आता हे फक्त तुम्हाला घ्यायचं नाही, मापाचे ब्लाऊज मोजायचं नाही. मी फक्त तुम्हाला पद्धत सांगते. जर पुढे चालून तुम्हाला भविष्यात जर कधी मोजायची गरज पडलीच तर तुम्हाला मोजता यावं यासाठी मी तुम्हाला सांगते कसं मोजायचं काय नाही. मग तुम्हाला घ्यायचं तर आहे या चार्ट नुसारच. मी तो जो तुम्हाला चार्ट पाठवलेला आहे त्या चार्ट नुसारच तुम्हाला माप घ्यायची आहे ती 3. तुमच्या मापाचे ब्लाऊज किती काही ना ह्या चार्ट नुसारच तुम्हाला शोल्डर, गळा रुंदी, मुंढा घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट असा तो चार्ट आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे 23व्या बॅच पर्यंत, तुमची 24वी आहे. सर्व ताई चार्ट यूज करूनच ब्लाऊज शिवत आहेत. एकदम परफेक्ट ब्लाऊज येतात चार्ट नुसार. तर मोजायचं कसं बघून. तर शोल्डर, आता इथून पुढे बाही जोडलेली आहे, इथून पण पुढे बाही जोडलेली आहे, इथे शिलाई आहे. या शिलाई पासून या शिलाई पर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचंय. मोज तेवढे शोल्डर. ब्लाऊज असाही पडू द्यायचा नाही आणि असा आतमध्ये पण येऊ द्यायचा नाही. नॉर्मल ठेवायचा आहे असा व्यवस्थित. ओके झालं, बरोबर ठेवलं. तर मग आता या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मोजायचंय. किती येतं बघायचंय. कसं आहे शोल्डर मोजते वेळेस ना, गळा मोजते वेळेस थोडस कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन म्हणजे काय, मोजताच येत नाही व्यवस्थित. त्यामुळे चार्ट तयार केलेला आहे. चार्ट नुसार तुम्हाला माप घ्यायची परफेक्ट अशी. थोडस बघूया इथे किती आलं. 10.5 इंच. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत शोल्डर आलं 10.5 इंच. तर त्याचं आपल्याला अर्धा करायचंय. 10.5 आलं म्हणून 10.5च घ्यायचं नाही, तर त्याचं आपल्याला अर्धा करायचंय. किती येतं मग अर्धा केल्यानंतर. 10.5चा अर्धा केलं की 5.25 येतं. चार्ट मध्ये पण तेवढंच आहे का शोल्डर? 32 साईज साठी बघा बर चार्ट मध्ये इथं साईज आहेत सुरुवातीला. त्यानंतर शोल्डर आहे, इथं 32 साईज आहे. 32 साईज साठी शोल्डर किती आहे? 5.25 इंच. ओके. त्याचा अर्ध करायचं 5.25 इंच. जेवढा आलेला आहे त्याचा अर्ध करायचं 5.25 इंच. 5.25. तिसरी स्टेप कम्प्लीट. त्यानंतर आहे गळा रुंदी. गळा रुंदीचा पण मी चार्ट तुम्हाला दिलेलाच आहे. तर पुढची स्टेप घेऊया आपण. गळा रुंदी मोजायचंय. गळा रुंदी कुठे आहे? हा जो वरचा इथला खुला भाग दिसतोय हा वाला, ही आहे आपली गळा रुंदी. ही मोजायची या टोकापासून ते या टोकापर्यंत. मी बोट ठेवलेत ना तिथपर्यंत मोजूया. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत
किती आली? 5 इंच. 5 आली तर त्याचं आपल्याला काय करायचंय? अर्ध करायचंय. हा शोल्डर, रेखाताई शोल्डर वगैरे तुम्हाला चार्ट नुसार घ्यायचे आहेत. आता मापाच्या ब्लाउजून कसं आहे, कधी कधी असं पण होतं शोल्डर, कधी कधी असं पण होतं. मापाच्या ब्लाउजून शोल्डर मोजून घेऊ नका प्लीज कोणी पण. चार्ट जो आहे तो चार्ट यूज करून घ्यायचंय. मी सुद्धा चार्ट यूज करून घेते. फक्त तुम्हाला इथं मोजायचं कसं ते सांगत आहे मी. पुढे चालून तुम्हाला अवघड होऊ नये. तर गळा आला 5 इंच, तर 5च सुद्धा आपल्याला अर्धा करायचंय. म्हणजे किती होतं? 5च 2.5 होतं. परंतु हे जास्त होतं, गळा रुंदी जास्त होते. 2.25 इंच पाहिजे आपल्याला 32 साईज साठी. 2.5 इंच हे जास्त होतं 32 साईज साठी. 2.25 इंच. 2.25 घेते. चार्ट मध्ये सुद्धा 2.25च गळा आहे. आपण जर जास्त घेतली गळा रुंदी तर आपला गळा खूप फाक येईल आणि अंगामध्ये व्यवस्थित बसणार नाही ना. आपल्याला शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे गळा रुंदी पण व्यवस्थित आली पाहिजे. शोल्डर गळा रुंदी व्यवस्थित घेतलं तर ब्लाऊज व्यवस्थित बसतं. आणि शोल्डर जर जास्त झालं तर ब्लाऊज शोल्डर मधून उतरलं जातं आणि मुंढ्यामध्ये सुद्धा फुगा येतो. तर ते प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून तुम्हाला खास चार्ट आहे, त्या चार्ट नुसार घ्या. आता तुम्ही जर तुमच्या मापाच्या ब्लाऊजून जर घ्यायला गेलात आणि तिथे जर काही प्रॉब्लेम आला तर मी तिथे पुन्हा काही सांगू शकणार नाही. तुम्हाला जे काही करायचं चार्ट नुसार करून घ्या माप. गळा रुंदीचा आहे ना चार्ट, गळा रुंदी किती घ्यायचं ते आहे ना चार्ट मध्ये. गळा रुंदी शोल्डरच्या बाजूला गळा म्हणून आहे इथं. आता 32 ची किती? 2.25. आता त्यानंतर आहे मुंढा शेवटी इथं. 3च माप आहेत चार्ट मध्ये. आता मुंढा बघूया कुठं असतो, कसा असतो. आता हा ब्लाऊज मुंढा कुठं आहे? हा मुंढा बाहीची जी शिलाई आहे, बाही जोडलेली ही वाली, तो काय आहे आपला? मुंढा. काय आहे? हा मुंढा. हा समोरचा मुंढा आणि हा आहे पाठीमागचा मुंढा. या दोन्ही मध्ये फरक असतो. एक जास्त असतो थोडासा आणि एक कमी असतो. ते आपल्याला पुढे शिकायचं आहे. तर हा मुंढा आहे. तुम्ही या साईडने मोजा किंवा या साईडने मोजा, कोणत्याही साईडने मोजा तरी चालतो. तर आपण इथे मोजूया. आता आपल्याला स्केल घ्यायची आहे, त्या काखे बरोबर मोजायचं. या शोल्डर पासून असं काखे बरोबर मोजायचंय. तर इथे काखे बरोबर आपल्याला बरोबर ही बाही जोडलेली ना, इथून असं आपल्याला स्केल ठेवायची आहे अशी. फक्त पद्धत सांगते मी मोजायची तुम्हाला. हे तुम्हाला असं मोजून घ्यायचं नाही तुमच्या मापाचे ब्लाऊज. प्रत्येकाची कटिंगची शिलाईची पद्धत वेगळी आहे. कोणाचं जास्त येईल, कोणाचं कमी येईल. तिथं ब्लाऊज मध्ये सुद्धा बिघाड होईल. त्यामुळे मध्ये चार्ट यूज करून घ्या. तर आता इथं बघा, शोल्डर पासून या पट्टीपर्यंत आपल्याला मोजायचंय. म्हणजे इथं आपल्याला मुंढा उंची कळेल. बरोबर ठेवायचं इथं, सरळ ठेवायचंय. किती आली? 5.25 इंच. 5.75. आपल्या चार्ट मध्ये पण तेवढंच आहे का मुंढा? कसं आहे, आता आपण जर मुंढा कमी घातला तर ब्लाऊज काखेमध्ये दाटतो. आता दाटण्याचं कारण काय आहे? ब्लाऊज कोण म्हणतं माझा ब्लाऊज इथं खूपच ओढायला लागला. कुठं ओढतो? या ठिकाणी ओढतो का नाही? 2 कारण आहेत. एक गळा उंची कमी झाल्यानंतर आणि एक मुंढा कमी घेतल्यानंतर ब्लाऊज इथं ओढला जातो. त्यामुळे मुंढा पण व्यवस्थित आला पाहिजे. हे पट्टी ठेवून झालं. त्यानंतर आपण असं पण मोजू शकतो, एल टाईप मध्ये असं फोल्ड करून. म्हणजे आपल्याला अॅक्युरेट असं इथं मुंढा मिळून जाईल. किती आला? 5.25 इंच. 5.75. मुंढ्यामध्ये अर्ध हे वगैरे काहीच नाही. जेवढा मुंढा आलेला आहे तेवढाच घ्यायचा असतो. त्यामध्ये मार्जिन वगैरे कमी करणं जास्त करणं असं काहीच नसतं. आपला किती आला? 5.75. मग तेवढाच घ्यायचा आहे. 5.75. हे 5 माप झालेली आहेत.
5 मापापर्यंत समजलं का सर्वांना? आणि ही जी मापा आहेत 3, तर ही कशी घ्यायची आहेत तुम्हाला 3 माप बॉक्स मधली? चार्ट नुसार. चार्ट नुसार घ्यायचं आहे. सात येतंय नाही, 7 म्हणजे कमी होईल तुम्हाला, चेस्ट म्हणजे लहान होईल. 8 32 आहे म्हणतात ना, 32चा चौथा भाग करा, 8 येतो. 8च घ्या. 7 म्हणजे 28 साईज होते ती, लहान होतं ते ब्लाऊज. चेस्टला पण आपल्याला कमी पडतं नंतर आणि ओढतं ब्लाऊज. इथंपर्यंत क्लिअर झालं सर्वांचं? 5 माप. त्या 5 मापाचा तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा आहे. ह्या 5 मापाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बाकीची जी 5 माप राहिलेली आहेत ते आपण उद्या बघूया, एका दिवशी गोंधळ नकोय. आणि हे जे माप आहेत ते तुम्हाला वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहून तुम्हाला दुसऱ्या एका मापाच्या ब्लाऊजची माप काढायची आहेत. तुमच्यासाठी होमवर्क तोच आहे. हे 5 माप जे आहेत, आता जे तुम्ही मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे हातामध्ये, ते तुमचं आहे. आता दुसरा एक ब्लाऊज घ्यायचे, त्या ब्लाऊजची तुम्हाला माप काढायची आहे तशी, जसं आता आपण काढली तशीच. आणि चार्ट यूज करून हे 3 माप घ्यायचे आहेत तुम्हाला. नाही, 32 साईजचं नाही, तुम्ही घरातल्या कोणाचाही ब्लाऊज घेऊ शकता. तुमच्या सासूबाईचा घ्या, आईचा घ्या, बहिणीचा घ्या. नसेल तर मग अंदाजे माप घेऊ शकता तुम्ही. साईज वाढवून घ्या, कमी घ्या, फक्त माप वेगवेगळी चालतील. म्हणजे तुम्हाला समजेल, दुसरं जर कस्टमरचं ब्लाऊज आलं तर त्याची माप कशी काढायची आहेत. ओके. दुसऱ्या मापाच्या ब्लाऊजून ही 5 माप तुम्हाला काढायची आहेत. मुंढा कसं मोजायचा आहे परत बघा आता. शोल्डर पासून आपल्याला एल टाईप मध्ये मुंढा मोजायचा आहे. हा असा, जसं आपण उंची मोजताना पाठीमागून शोल्डर पासून मोजली ना, तसंच आपल्याला इथं मुंढा मोजायचा आहे. हे असं सुद्धा तुम्ही मार्क करून मोजू शकता. या पद्धतीने तुम्हाला मुंढा मोजून घ्यायचा आहे. ओके, 5.25 बरोबर आली ही रेष 5.25चीच. आजची जी माप आहेत ती तुमच्यासाठी क्लिअर झाली, 5 माप. आता तुम्हाला जे काही तुमच्याकडून मिस झालं असेल, आवाज वगैरे आला नसेल, तर संध्याकाळी 7 वाजता रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळतो, तो बघून तुम्हाला सराव करायचा आहे. रेकॉर्डिंग व्हिडिओ याच्यासाठीच आहे, तुम्हाला जर म्हणजे काय ऐकण्यामध्ये वगैरे आलं नसेल, कोणती गोष्ट नाही समजली असेल, तर रेकॉर्डिंग व्हिडिओ असतात, ते बघून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. संध्याकाळी ठीक 7 वाजता तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ मिळेल. मुंढा 4.25 म्हणजे खूप कमी आहे. तुम्ही सर्वांनी चार्ट प्रमाणे घ्या माप. मी चार्ट कशासाठी दिला आहे तुम्हाला मापाच्या ब्लाऊजून फक्त मोजायची पद्धत सांगितली मी. हे मोजण्यामध्ये कन्फ्युजन होतं, कमी जर झाला आणि जास्त जर झाला तर मुंढा, हा जास्त झाला मुंढा उंचीला तर हा तुमचा साईडचा फिटिंगचा भाग कमी होणार. मुंढा कमी घेतलात तुम्ही तर इथं दाटणार.
म्हणून तुमच्यासाठी मी चार्ट दिलेला आहे तुम्हाला, सोपं जावं. कमी जास्त झालं म्हणतात तर मग ब्लाऊज मध्ये काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं मग? कळतंय आता हे तुम्हाला, म्हणजे समजत आहे का? चार्ट यूज करून घ्यायचा आहे. हे 3 माप: गळा, शोल्डर, गळा, रुंदी आणि मुंढा. आणि तुम्ही जर माझ्या चार्टच्या व्यतिरिक्त जर माप काही घेतलात तर काही प्रॉब्लेम आल्यानंतर मी कसं सांगेन तुम्हाला, मला कसं समजेल? म्हणूनच तुम्हाला चार्ट यूज करून 3 माप घ्यायची आहेत. हे आता बाकीची राहिलेली हे माप आपण 5 उद्या बघूया. आज हा सराव करा तुम्ही. ते माझ्याही दुसऱ्या बॅचचा टाइम होत आहे. गळा रुंदी मोजतेवेळेस आपल्याला या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मोजायचंय. या टोकापासून या टोकापर्यंत मोजायची असते अशी. हे पहा, गळा रुंदी जी काही आलेली आहे त्याचं तुम्हाला अर्ध करायचं आहे. गळा रुंदी अशी मोजायची आहे. ओके, क्लिअर झालं? गळा रुंदी या टोकापासून या टोकापर्यंत. रेखाताई ना? ओके, समजलं? ओके, वेलकम. मराठी समजतं ना रेखाताई व्यवस्थित? म्हणजे माझी मराठी भाषा आहे त्यामुळे थोडस कन्फ्युज होते का काही? म्हणजे आता जी काही तुमच्या मनामध्ये भीती होती, आता नाही काही भीती. सुरुवातीला जी भीती आहे ती भीती बाजूला काढून ठेवायची आहे. आता काही जणांचं कसं असतं, मला जमेल की नाही, समजेल की नाही, हे विचार करत क्लास करतात. जे काही तुमच्या मनामध्ये चालू आहे ते निगेटिव्ह विचार तुम्हाला बाजूला काढून ठेवायचे आहेत. क्लासमध्ये आपल्याला फक्त आपलं लक्ष इथंच पाहिजे, क्लासमध्ये. बाकी इकडे तिकडे लक्ष घालायचं नाही. फक्त 1च तास असतो आपला क्लास. तुम्ही जर घरातलं काम करत हे करत जर करत बसलात तर मग थोडंफार मन इकडे तिकडे जातो आणि एखादा पॉइंट नाही समजला तर. त्यामुळे क्लास फक्त आपला 1च तास असतो, निवांत वेळ आहे आपल्याकडे, म्हणूनच हा टाइम ठरलेला आहे. क्लासच्या वेळेस व्यवस्थित क्लास अटेंड करा सर्वांनी, आणि बुडवायचा क्लास कोणी पण नाही. आणि कोणाचा मिस झाला तर आहेच रेकॉर्डिंग व्हिडिओ. ठीक आहे, चला मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.